शासकीय योजनांची ग्रामीण स्तरावर अंमलबजावणी करणारा मुख्य घटक असलेला ग्राम रोजगार सहाय्यक सध्या प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे। गेल्या 18 ते 19 महिन्यांपासून हक्काचे मानधन न मिळाल्याने आणि कामाच्या जाचक लादल्या गेल्याने वाशिम जिल्ह्यातील समस्त ग्राम रोजगार सहाय्यकांनी आता आंदोलनाचे पाऊल उचलले आहे। येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता देण्याचा निर्णय जाहीर केला होता। मात्र आज 18 महिने उलटूनही एका पैशाचेही वाटप झाले नाही। काम करूनही पदरी निराशा अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे। शासन निर्णयानुसार हे पद अर्धवेळ स्वरूपाचे आहे। मात्र 25 मार्च 2026 च्या नवीन आदेशानुसार NMS द्वारे दिवसातून 2दा फेस ऑथेंटिकेशन सक्तीचे केले आहे। 2 वेळा हजेरी लावणे म्हणजे पूर्णवेळ कामावर राहणे, मग मानधन अर्धवेळ का, असा संतप्त सवाल सहाय्यक उपस्थित करत आहेत। एका सहाय्यकाकडे 80 ते 90 घरकुले, 10 ते 15 फळबागा, 20 ते 25 सिंचन विहिरी, गोठे आणि जलतारा अशी अनेक कामे असतात। या सर्व कामांच्या ठिकाणी जाऊन दिवसातून 2दा ऑनलाईन हजेरी घेणे म्हणजे पूर्ण दिवसही अपुरा पडतो। 30 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे। मात्र प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी, GP, पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी यांना रीतसर निवेदने देण्यात आली आहेत। ग्रामस्तरावर शेतकरी आणि शासन यांच्यातील आम्ही महत्त्वाचा दुवा आहोत। शासन आमच्याकडून सर्व कामे करून घेते, पण मानधन न देता आम्हाला उपाशी ठेवत आहे। हे धोरण आता आम्ही खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया सुभाष तायडे मेडशी यांनी दिली। या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी होणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य वाशिम यांच्या वतीने देण्यात आला आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।